आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली। आंदोलकांनी सुळेंच्या वाहनावर बॉटल फेकल्या। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव। शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं। सुळेंसमोर मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीचा पाठलागही केला। त्यानंतरही सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या 4 बॉटल्स फेकण्यात आल्या। सुळेंनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक। नेत्यांवर बॉटल फेकणं योग्य नाही। हुडदंगबाजी करून काहीच मिळणार नाही। कोणतेही नेते गेल्यानंतर योग्य वागणूक मिळायला हवी। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सिल्वर ओक बंगल्याबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ। जरांगेंच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहतोय। कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीमध्ये बसली पाहिजे। कोर्टाचे काही निर्णय आहेत त्याचा अवमान करता येणार नाही। जरांगेंच्या उपोषणावर फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच। मराठा बांधवांना सरसकट कुंडी संबोधण्यास कोर्टाने नकार दिला होता। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल मार्गातील सर्वात मोठे अडसर। शरद पवार हे आता सांगतायत हेच दुःख आज सुचलेलं आधी सुचलं असतं तर महाराष्ट्र गुण्यागोविंदाने राहिला असता। शरद पवारांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंचा निशाणा।